आमचे सर्वांचे आहे. परंतु स्वामींची सेवा केल्यानंतर मात्र ते येणाऱ्या घटना टाळतात, सर्व प्रकारच्या प्रारब्धावर मात करतात. प्रारब्ध, सुकृत, क्रियामान, ऋण, वैर, हत्या, शाप, तळतळाट, घात, अपघात, अकाली मृत्यू, अपघाती मृत्यू यावर स्वामी मात करतात. पण केव्हा? तुम्ही त्यांची सेवा कराल तेव्हा. म्हणून आपण अनन्य भावानं त्यांना जर शरण गेलात तर ते आपल्या जीविताचा योगक्षेम ते चालवतात. म्हणून स्वामींच्या प्रत्येक तसबिरीवर अनन्या निश्चयंतो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. अर्थ समजला नाही. हा मराठीत अर्थ याचा असा आहे, हे संस्कृत सुभाषित आहे. अनन्य, आपलं मन अन्यत्र कोठे जाऊ न देता, कारण आपलं मनाजीराव कधीच जागेवर राहत नाही. ते सातत्यानं आपणाला काम सांगतात. आता सुद्धा बऱ्याच काही भाविकांना घरी गेलंच पाहिजे, गाडी पकडलीच पाहिजे, पोटात कावळे ओरडतायत, जेवण केलंच पाहिजे, फराळ केलंच पाहिजे, दुसऱ्या गावी पोचलंच पाहिजे. आतून आपणाला आपले मनाजीराव स्वस्थ बसू देत नाही आणि आपण मूर मारून त्यावर नियंत्रण मिळवणं, त्याला अनन्या निश्चयंतो मा म्हणतात. मन आपलं कुठेच जाऊ द्यायचं नाही, अशी स्थिती आपली शरीराची, मनाची निर्माण करणं. आणि अशा वेळी स्वामींचं नाम घेणं किंवा मंत्र जपणं ही क्रिया आपण जर केली तर आपला योगक्षेम, आपल्याला पूर्ण आशीर्वाद स्वामी यातून देत असतात. म्हणून अनन्या निश्चयंतो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. मन अन्यत्र जाऊ न देता जे कोणी मला भजतील त्यांची गॅरंटी माझ्याकडे राहील, त्यांना जीवनदान देण्याची अशी ग्वाही, अशी गॅरंटी स्वामींनी दिलेली आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण रोज घडणाऱ्या देशात, राज्यात